मला आपण पोलिसांना पत्र द्यायला आलाय. नेमकं काय विषय, काय कारण? पाठीमागं तुम्ही शहराध्यक्ष तालुकाध्यक्षांची चितावणीखोर पत्रकार परिषद पाहिली असेल. त्यांनी सांगितलं होतं की लोकांच्या भावना तीव्र झाल्यावरती उद्रेक होतो आणि ज्या पाठीमागे 1-8 दिवस जे माझ्यावर लादलं जाते, जे शब्द माझ्या तोंडून काढले म्हणून त्याचा उहापोह महाराष्ट्रभर देशभर केला जातोय. वेगवेगळ्या ठिकाणाहून निषेधाचे पडसाद उमटत आहेत आणि अशा वेळेस काही डोमकावळे काव करत आहेत आणि ही लोक अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आहेत. त्या पोस्टच्या खाली पोस्ट जाणून बुजून शेअर केल्या जात आहेत. त्याच्या खाली अर्वाच्य भाषेत धमकी दिली जाते, जीवे मारण्याची धमकी दिली जाते. आणि मी मार्च, एप्रिल, मे 3 महिने झाले पोलीस लोकांना पत्रव्यवहार करतोय की माझ्यावरती प्रसंग येऊ शकतो, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात, माझ्यावरती हल्ला होऊ शकतो, माझ्या जीविताला धोका आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेत शक्यतो काय म्हणजे हे पॉलिटिकल रिंग असू शकते. कोण कोणाच्या प्रेशर खाली काम करतंय समजायला मार्ग नाही. परंतु आज उद्या जी माझी जनरल बॉडीची नगरपालिका बारामतीची मीटिंग आहे, या मीटिंगला मी येऊ नये यासाठी काही लोक प्रिप्लॅन करत आहेत. ज्या प्रमाणे प्रिप्लॅन करून मला अडकवलं त्याचप्रमाणे मी उद्या मीटिंगला येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते. पण माझे 6000 लोकांचा मी स्वाभिमान आहे आणि मी त्यांचा अभिमान आहे आणि त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मला जनरल बॉडी मीटिंगला जावं लागणार आहे. आणि त्या मीटिंगला गेल्यानंतर माझ्या विरुद्ध षडयंत्र आणखी करण्याची दाट शक्यता आहे. म्हणून मी अगोदरच पोलीस प्रशासनाला आज एक पत्र दिलं. उद्या माझी मीटिंग आहे. मीटिंगमध्ये मला दगाफटका होऊ शकतो, मीटिंगला जाताना मला दगाफटका होऊ शकतो, मी येताना दगाफटका होऊ शकतो. याची काळजी म्हणून तुम्ही मला पोलीस बंदोबस्त द्यावा. आणि पोलीस बंदोबस्त गेले 3 महिने मागतोय मी, आत्ताच मागत नाही. 3 महिन्यापासून मी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याच्या निमित्ताने मी आज बारामती शहरचे PI चिवड शेट्टी साहेब त्यांना हे पत्र दिलंय. आणि ज्या लोकांनी मला आव्हान केलंय की मला युद्ध द्यायचं नाही नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये उद्याच्या जनरल बॉडीमध्ये, त्यांना मी सांगतोय की माझ्या हक्कापासून मला कोणी वंचित ठेवू शकत नाही. मी उद्या मीटिंगला येतोय. उद्या बारामती नगर परिषदेची पहिली जनरल बॉडीची मीटिंग आहे. तुमची पक्षातून हकलपट्टी झालेली आहे. एकंदरीत तुमच्या भावना काय आहेत? मी गेली 6 महिन्यापूर्वी बिनविरोध नगरसेवक झालो. 21 नोव्हेंबर 2025ला तेव्हापासून एक बजेटची मीटिंग झाली आणि आज पहिल्यांदा दुसरी उद्या मीटिंग होती. कालच मला त्यांचा ते अजेंडा मिळाला आणि उद्या मीटिंग होती आणि त्या मीटिंगला सुद्धा मी येऊ नये हे षडयंत्र आहे. आणि पार्टीतून हकालपट्टी म्हणाल तर लोकशाही संपलेली आहे, हुकुमशाही झालेली आहे. माझं कुठलंही म्हणणं न मांडता माझ्या हकालपट्टीची कारवाई झाली आहे. माझ्यावरती राजीनाम्यासाठी वेगवेगळ्या पॉलिटिकल गेमा केल्या जात आहेत नगरसेवक पदाच्या राजीनाम्यासाठी आणि तो राजीनामा त्यांना हवा आहे. माझं राजकारण संपवायचं आहे, जे मी होऊ देणार नाही. मी उद्या मीटिंगला जाणार आहे आणि पाहू आपण पुढं.